हाय, मी वृषालीज ब्युटी सलून या यूट्यूब चॅनलवर आपले सहर्ष स्वागत आहे. मैत्रिणींनो, आज मी तुम्हाला पार्लरमध्ये अप्पर लिप्स कशा प्रकारे करतात याबद्दलचा व्हिडिओ शेअर केला आहे. तर व्हिडिओ संपूर्ण पहा. व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तर मैत्रिणींनो, अप्पर लिप्स आपण 2-3 प्रकारे करू शकतो. थ्रेडने सुद्धा, वॅक्सने आणि ब्लीचने अशा प्रकारे आपण अप्पर लिप्स करू शकतो. ज्यांना खूपच जास्त प्रमाणात अप्पर लिप्सची ग्रोथ आहे त्यांनी वॅक्सनेच अप्पर लिप्स केलेलं चांगलं राहतं. पण ग्रोथ ही थोड्याफार प्रमाणात असेल तर मग तुम्ही थ्रेडने देखील अप्पर लिप्स करू शकता. आणि अप्पर लिप्सला आपण ब्लीचसुद्धा करू शकतो, जेणेकरून थोडासा स्किन कलर तिथे येतो. ज्यांना थ्रेडने किंवा वॅक्सने अप्पर लिप्स करायचे नसेल तर त्यांना ब्लीच हा एक उत्तम पर्याय आहे. तर अशा प्रकारे आम्ही पार्लरमध्ये अप्पर लिप्स करतो. त्यासाठी स्किन जी आहे ती ओठांच्या साहाय्याने, जिभेच्या साहाय्याने व्यवस्थित अशी ताणून धरावी, जेणेकरून मग केस जे आहे ते व्यवस्थित थ्रेडमध्ये येतात आणि अप्पर लिप्स चांगल्या प्रकारे करता येतात. जर तुमची स्किन जर लूज पडली तर तिथे कट बसण्याची शक्यता असते. त्यामुळे अगदी सांभाळून तुम्ही अप्पर लिप्स करावे. त्याचबरोबर तुम्ही लिप्सची लोअर लाईन देखील करू शकता, कारण की लिप्सच्या लोअर लाईनला देखील अगदी छोटे छोटे बारीक केस असतात. ते सुद्धा तुम्ही थ्रेडच्या साहाय्याने क्लीन करू शकता. तुम्ही घरच्या घरी देखील अप्पर लिप्स थ्रेडने करू शकता. फक्त तेथे थोडी प्रॅक्टिसची गरज असते. फक्त अप्पर लिप्सला किंवा साईड लॉक्स करताना तुम्ही रेझरचा वापर करायचा नाही. जर तुम्ही रेझरचा वापर केला तर तिथे अतिशय कडक प्रमाणात केस येतात. त्यामुळे थ्रेडने आपण केस कसे मुळापासून काढून टाकतो आणि येताना जो केस येतो तो तसा पूर्वीसारखाच सॉफ्ट येतो. त्यामुळे आपल्याला जास्त थ्रेडिंग करताना त्रासही होत नाही. त्यानंतर आपण ॲलोव्हेरा जेल अप्पर लिप्सला लावावे, जेणेकरून पुरळ आणि रॅश येत नाही. तर कसा वाटला व्हिडिओ? आवडला का? थँक्यू.